दिसत असेल बघा, सुंदर अशा रांगोळी घातलेल्या आहेत आणि प्रत्येक मंडळाची वेगवेगळी रांगोळी आहे. आणि आता कुठे मिळणार आहे आम्हाला घर? घर देईल का कोणी? घर घर उघड ना प्लीज. रथ सुद्धा येणार आहे आता मिरजकर तिकटीच्या तिथे, त्यामुळे मग सगळी गर्दी इथे पाहू शकतात. अंधार जागला चांद हा भागला दाटो जरी होत प्रकाशाची माते तुझी खाशी वाटा किती दावल्या शक्ती धावगे शरणांना पावगे आधार जीवा. या इथं बघा छान अशी रांगोळी काढलेली आहे, एकदम मोठी आणखी काढायला चालूच आहे, तुम्ही पाहू शकता. दिवस नवा तुझ्या पदराची छाया मध्ये जरा शिरत निघतो. पण हे आता बघूया आपण आता कसं काय रांगोळी वगैरे इथं आहेत या रूटला, आणि महाप्रसाद पण आहे. दिसला तुम्ही होय का? हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आत्ता आम्ही जातोय बाहेर अर्थात देवीचं दर्शन तुम्हाला घडवायचे, कारण आज म्हणजे काल झाली चैत्री पौर्णिमा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाई महालक्ष्मीची नगर प्रदक्षिणा असते आणि खूप साऱ्या रांगोळी आणि मोठा उत्सव असतो कोल्हापुरात. जे कोल्हापूरकर आहेत त्यांना सगळ्यांना माहिती असेल. आमच्यासाठी ही गोष्ट नवीनच आहे आणि उशिरा समजली. जशी समजली तशी आम्ही निघालेलो आहोत. सो चला तर मग स्टे ट्यून आणि बघूया कसं काय असतं ते, कसा रथोत्सव असतो. आणि नगर प्रदक्षिणासुद्धा शक्य झाल्यास आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. आणि श्रीचं आणि आजीचं नेहमीसारखं चालूच आहे. तुम्हाला आवाज येत असेल तर नाही बाळा, तिथं खूप गर्दी असते. नो तर चला तर मग स्टे ट्यून. आता आम्ही आलेलो आहोत पेट्रोल पंपावर. हवा पण चेक करायची होती, कारण की रात्रीचा थोडाही प्रवास असला तरी सिक्युरिटी महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर पेट्रोल पण टाकलं. आणि तुम्हाला दिसत असेल बघा किती गर्दी आहे. आणि माझ्या इथं मागे आत्ता आय थिंक रथ येईल, त्यामुळे मग सगळी गर्दी तुम्ही पाहू शकताय. आय नो की माझा आवाज तुम्हाला येत नसेल, तर या इकडे महाप्रसाद, त्यासोबतच रांगोळी वगैरे भरपूर काही आहे. सो स्टे ट्यून. आणि रथसुद्धा येणार आहे आता मिरजकर तिकटीच्या तिथे, त्यामुळे मग सगळी गर्दी इथे पाहू शकता. पुढे गेल्यास तुम्हाला दाखवते मी. महाप्रसादाची सुद्धा इथे सोय केलेली आहे. सॉरी महाप्रसाद इकडे श्रीमंत सरकार भयंकर गर्दी आहे. साईडलाच थांबलेत कारण पायाचा त्रास आहे, त्यामुळे म्हटलं आता रथ आल्यानंतर तुम्हाला दाखवूया. चालू शकत नाही जास्त, मला शक्य होतंय तेवढं इथंच या एरियातल्या ज्या रांगोळी आहेत त्या मी दाखवते. आणि एवढी गर्दी दसऱ्याला सुद्धा आम्ही इथं बघितलेली नाही. होय होय, म्हणजे 3-4 किलोमीटर अंतरावर पार्किंगला तो जागा आहे. होय होय, खूप गर्दी आहे. हे बघा सगळं फुल आहे पार्किंग. आणि मंदिरापासून आपण जवळपास 800 मीटर लांब आहे ना. चला रांगोळी मी दाखवू का तिथल्या जवळच्या. तुम्ही म्हणाल की आईला आणि स्त्रीला का आणलं नाही, कारण गर्दीमध्ये ते योग्य नाही आणि आईला चालता येत नाही. स्त्री खूप त्रास देणार होता एवढ्या गर्दीत, आणि जर आई नसती तर आम्ही आलोही नसतो कदाचित. आईला एकटं सोडावं, आईला चालायला होणार नाही, त्यामुळे आई म्हणली श्री आणि मी घरी बसतो, तुम्ही दोघं पटकन जाऊन या.
मग दर्शन पण होईल आपलं रथाचं, कारण आम्ही पहिल्यांदाच आलोय की नाही, हो, म्हणजे पहिल्यांदा. नगर प्रदक्षिणेसाठी पहिल्यांदाच आलोय. गेल्या वर्षी आम्ही इथं होतो, पण आम्हाला नंतर समजलं होतं की असं असं आहे इथे म्हणून. हो. या दिवशी रथ निघतो. पण हे आता बघूया आपण आता कसं काय, रांगोळी वगैरे इथं आहेत या रूटला आणि महाप्रसाद पण आहे. होय का? भारी. घेतला आत्ताच, जस्ट आत्ता चालू आहे. ते आपल्या मंडळाचं असं आहे का? आमच्या तिकडच्या मंडळाचं हा हा हा, असं का? म्हणजे इथं सगळ्या मंडळाचे असे हे असतात का? अच्छा अच्छा. आणि तिथं रांगोळ्या असतात ना? आता तुम्हाला रांगोळी ना फक्त ह्या लाईनची बघायला मिळणार. इकडून गेला ना, इकडची रांगोळी, इकडून रथ यायला लागलाय. हा हा. त्यामुळे ह्या साईडला रांगोळ्या भरपूर आहेत बघा. आता अच्छा, गेला, हा. आपण इकडच्या घेऊया. म्हणजे पटकन गेला तरी हा. बघायला रथ बाहेर होय, होय. यायच्या आधी. आणि श्री नाही आला. नाही, आई जवळ ठेवलंय त्याला. तर येताना इथं या. होय, इथं होय. आहे आम्ही. होय होय होय. या इथे. हो. या इथं बघा, छान अशी रांगोळी काढलेली आहे. एकदम मोठी आहे, ती काढायला चालूच आहे. तुम्ही पाहू शकता. देवाच्या भक्तीमध्ये लीन झाल्यानंतर माणूस आपलं वय सुद्धा विसरून कशा प्रकारे सेवा करतो याचं मूर्तिमंत उदाहरण या काकींकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. गेला 1 तास आम्ही ऑब्झर्व करतोय, त्या रांगोळी काढतायत आणि वय पाहतांचं. त्यापेक्षा सुंदर अशा रांगोळ्या लागलेल्या आहेत. गर्दी तर तुम्ही पाहू शकता. आणखी रथ यायचं आहे, काही जणी रांगोळी काढतायत, काही मंडळाच्या रांगोळी काढून झालेल्या आहेत. सगळे प्रतीक्षित आहेत. आता रथ यात्रा जी आहे देवीची परत आली आहे ते पाहण्यासाठी. आणि जशी रथयात्रा इथं तेच गर्दी या ठिकाणी येतात, त्यावेळी आपण दर्शन घेऊ आणि तुम्हाला सुद्धा दर्शन. सो स्टे ट्यून्ड. पाहू शकताय गर्दी किती आहे आणि आता जवळ आलेलं आहे रथ. तर तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवते. जेवढं शक्य होतं आहे तेवढं आम्ही शूट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि खूप सारी गर्दी आहे, त्यामुळे थोडंसं हिंदी होते, पण तरी पण आज तुम्हाला दर्शन घडवलं आहे नक्की. सो आता बॅक कॅमेऱ्याने पुढच्या पाहिजे पाहायला मिळते.
कोल्हापुरातली उल्लेखनीय बाब म्हणजे रथोत्सव जेव्हा केव्हा असतो त्यावेळी सगळे झाडून पुसून घरातल्या लहान मुलांसहित वृद्ध माणसांसहित सगळेजण या रथोत्सवासाठी जमा होतात आणि तुम्ही पाहू शकता नगर प्रदक्षिणेसाठी इतकी गर्दी असते आणि प्रत्येक मंडळाची स्वतःची अशी एक मूर्ती आणि रांगोळी असते आणि मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. सध्या आम्ही मिरजकर तिकटी या ठिकाणी आहोत, परंतु देवीचा रथ जिथून निघतो म्हणजे महाद्वार रोडच्या तिथं पासूनची काही दृश्य फुटेज मी या ठिकाणी जोडत आहे. अंधार जागला चांद हा भागला दाटो जरी सावला ज्योत प्रकाशाची माते तुझी खाशी वाटा किती दावल्या शक्ती धावगे शरणांना पावगे आधार जीवा संकट हारशी सद्गती धावशी दिवस नवा तुझ्या पदराची छाया मध्ये जरा मला स्टोल बांधायला थोडीशी थंडी वाजत होती आणि कसं वाटलं मग श्रीमान सरकार? खूप प्रसन्न वाटलं. मी काय आतमध्ये जास्त जाऊ शकलो नाही, गर्दी खूप होती, मी एका जागेत थांबलेलो आणि होतो. त्यामुळे आम्ही जास्त म्हणजे नाही का असं मलाच ते सगळं शूट घ्यायचं होतं त्यामुळे बॅक कॅमेराने घेतलं आणि तिथं येऊ शकत नव्हतं त्यामुळे तिथूनच दर्शन घेतलं. तर आता आम्ही घरी निघालो आणि रुसलेला मग अशीच मागे लागला तर मी पण येणार नाही. सारखं ते हिच्या मनामध्ये दुखदुख आई कशी आहे की स्त्री कसं म्हणजे आहे. स्त्री आगाऊपणा करतो काहीतरी वरतून खाली आला आईला त्याच्या मागे तेवढं फास्ट चाललं नाही होत त्यामुळे भीती वाटत होती. त्यामुळे आम्ही आता लवकर निघतोय. लवकर घर जवळ करतो कारण दोघं पण तेवढे हे नाहीये सक्षम नाहीये. हो आणि खरं सांगतो दसऱ्यापेक्षा सुद्धा जास्त गर्दी अशी वाटली मला. खूप खूप कारण कोविडमुळं काय मागच्या 2 वर्षामध्ये काय हा प्रकार म्हणजे सण साजरा केलेला नव्हता. होय हो चला त्यामुळं आता खूप गर्दी. दरवाजा काढणार आहे नाही प्लीज प्लीज. झोपणार आम्ही अरे आम्ही बाहेरच थांबायचं का मग काय करायचं प्लीज. बाहेर झोपा तुम्ही थंडी वाजत नाही आम्हाला. बाहेरचं काय बेळ वगैरे विकत आणि बाहेर लावा आणि झोपा बेड वगैरे विकत आणा आणखी घर विकत आणा आणि ती धुवा आणि त्याच्यावर सोफा वगैरे ठेवून झोप जावा. बघा श्री काय म्हणतो. चिडलाय खूप तो, म्हणतोय दरवाजा उघडणार नाही तुम्ही बाहेरच थांबा म्हणतोय. तो म्हणतोय तुम्ही बेड वगैरे विकत आणा घर हा, वगैरे घर विकत विकत आणा, आणा बाहेर इथं ठेवा आणि त्याच्यात झोपा. आता कुठे मिळणार आहे आम्हाला घर? घर देईल का कोणी? घर घर उघड ना प्लीज. कुठे लाईनी दिसत नाहीत का आम्हाला? श्री कुठे आहे रे? बॉर्डर लाईन कुठे आहे? इथपर्यंत येऊ शकतोय आम्ही? इथंच काय येऊ शकत नाही आम्ही. येणार का नाही? आता तुकडं होतात थोड्या वेळानं. काय होतंय? इथं सगळं पायरीवर लाईन आहे फक्त मी चिवू शकतोय होय आणखी आजी आम्ही नाही येऊ शकत दोघं. का बरं? आणखी पूर्ण घरातच लाईन करून ठेवली. होय आम्ही दोघं नाही म्हणे वर जाऊ शकत. ते दोघं आजी आणि हेच खाली येऊ शकतात. बाबा एवढं नाराज झालाय का? हे पत्रू कसं लावलं श्रीनं बघ. त्याला लटकीवलाय आता. का बोलायचं नाही आजीला? माझी आहे. होय प्रसाद म्हणायचं. मी वर्षाची परिस्थिती बघितली बाहेर गेल्यानंतर तिला सारखं आईची आणि श्रीची चिंता वाटत होती. 2-2 मिनिटाला म्हणायची की कसा का राहतो का नाही आणि काय करतोय काढ मला भीती आणि वाटते. आईला काय अडचण तर येणार नाही असं सारखं भीती वाटत होती तिला. आणि तर आई पण सारखं काळजीमध्ये होती, वाटच बघत होती की कधी येते. हा कारण आम्हाला जाऊन 1-1.5 तास ते झालाय ना. असते आई माझी आई पण म्हणते मी पण म्हणते की आई होणं सगळ्यात जास्त वाईट आहे. कारण पूर्ण कुठेही जा लक्ष मरेपर्यंत लेकराची चिंताच आईला.
काही ना काही सारखी राहते. गारवडे आकाशी चित्त तिचे पिल्यापाशी पिलापाशी. तसं काय म्हणजे व्हायचं. आई होणं खूप वाईट आहे ना. लय वाईट आहे लय. सतत ते मनात हे होत राहत. पोटात राहिलेपासून आई पण आईला चांगलं त्या आहे. बाळाची चिंता होय. का नाही? नाही खरंच म्हणजे आई सारखी कुणी काळजी करू शकत नाही ना. नाही नाही सारखं भीती वाटत असते आपल्या लेकरांबद्दल. घर आकाशात जरी फिरत असली तरी लेकरू कुठं आहे तिथं चिंता असते. चला तर मग या नोटवरच आजचा हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो. भेटत तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ. जय शिवराय. आणि तुम्हाला आजचा रथोत्सव कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.